सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी लोणावळ्यातील हॉटेल्स फुल झालेले असून ख्रिसमस निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। ख्रिसमस निमित्तानं लोणावळ्यामध्ये मुंबई पुण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झालेले आहेत। लोणावळ्यातील एका हॉटेल मॅनेजरशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांनी। आणि 9 वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा नगरी अक्षरशः सजलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। लोणावळ्यामध्ये हॉटेल्स असतील, बंगले असतील, अक्षरशः नटलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। ख्रिसमसचा सण जो आहे तो या ठिकाणी साजरा करण्यासाठी असंख्य पर्यटक जे आहेत ते त्याचप्रमाणे 9 वर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक जे आहेत ते आता लोणावळा नगरीत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की लोणावळ्यामधील अशाच काही हॉटेल्समध्ये अक्षरशः लाईट या ठिकाणी विद्युत रोषणाई केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे ख्रिसमस ट्री असेल किंवा येशू ख्रिस्ताचा देखावा जो आहे तो अनेक हॉटेल्समध्ये जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत लोणावळ्यामधील हॉटेल व्यावसायिक आहेत। आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊयात कशा प्रकारे हॉटेल व्यवसाय जो आहे आता सुरू आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारे बुकिंग असेल किंवा ग्राहकांचा प्रतिसाद पाहायला मिळतो आपल्याला? इस बार तो बहुत जबरदस्त बुकिंग हुआ है and we are expecting some very good crowd over this time. Not only Avion, everywhere in Lonavala is going to be full this time. We are going to rock this time. पण पाहिलं तर असंख्य जे पर्यटक जे आहेत या ठिकाणी धमाल मस्ती करताना पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की असाच एक ग्रुप जो आहे तो या ठिकाणी धमाल मस्ती करताना आपल्याला पाहायला मिळतो। गाण्यांच्या तालावर जो आहे तो थिरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की अशाच प्रकारे संपूर्ण लोणावळा शहर जो आहे तो या ठिकाणी शहरातील हॉटेल्स जे आहेत ते या ठिकाणी सजलेले आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसह रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे।